ज्योतिपूजन. ज्योतीच्या प्रतिमेचं पूजन आणि त्याचा अर्थ. कोण ही ज्योती? तिच्या पूजनाचा हेतू काय? आज तेच आपण बघणार आहोत. आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात. तसंच श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृद्धिंगततेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन. दुसरी पूज्य देवता म्हणजे ज्योती. ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आणि आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थनाही केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगळ्या वेगळ्या देवतांच्या वरवर बघितलं तर परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र अशा प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. त्यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचं? ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजलं जातं आणि त्याचीही कारणमीमांसा. प्रथम भगवान नरसिंहच का? भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाचीच आहे. बाळ प्रल्हादाचं हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणं याचं मूळ उद्देशानं भगवंतानं हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसं उंचावरून पडणं, अन्नातून कधी विषबाधा होणं, आगीपासून होणारी हानी वगैरे. त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णानं तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णानं दूर केला. तसंच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण इथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसं खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचं संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचं भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्हीही देव बालकांचं रक्षण करतात. म्हणून ज्योती प्रतिमेत त्यांचं प्रथम असतात. नंतर येतात त्या जरा व जिवंतिका. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे. मगध नरेश बृहद्रथ याला 2 राण्या होता. दोन्हीही राण्यांवर त्यांचं सारखंच प्रेम असतं.
परंतु राजाला पुत्रपुत्री काहीही नसल्यामुळं राजा चिंतित असतो. या सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचं राजाला समजतं. राजा त्यांचं दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात आणि राणीला खायला द्या असं सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळं राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतरानं दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्हीही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेनं दोन्हीही शक्ल एकत्र करते आणि सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीनं साधलं म्हणून राजा त्यांचं नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मानही देतो. त्याचप्रमाणे जरा देवतेच्या वार्षिक महोत्सवालाही सुरुवात करतो. अशी ही देवी. जाऱ्याचीच आणखीन एक जिवंतिका ही सखी. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावानं जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात, तर बृहस्पतीच्या प्रभावानं शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेनं व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादानं ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान आहे. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचं रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता, आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जीवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीनं दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचं केलेलं पूजन म्हणजेच जीवती पूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची आणि रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवती पूजन. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. पूर्णकामे नमोस्तुते. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.